इकडे आल्यानंतर मला 5 तासात रिझल्ट आला. माझं तर असं वैयक्तिक मत आहे की जिथं ऍलोपॅथी थांबती तिथून आयुर्वेद चालू होतं. इतके छान रिझल्ट आहेत मला. ऍलोपॅथीचे माझे 10-12 हजार फुकट गेले. प्रश्न पैसे झालेच नाही. मला रिझल्ट आले असते तर माझं समाधान झालं असतं, पण एवढे पैसे देऊन मला शून्य रिझल्ट आले आणि मला इथं 500-550 रुपये मध्ये मला चांगले रिझल्ट आले. मी अनिल पवार. आज मी तासगाव मध्ये गुरुकृपा आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर गणेश गांधळे यांच्या इकडे हॉस्पिटलमधून माझे 2 शब्द मनोगत व्यक्त होतं. तर सांगायचा विषय असा की मी शुगर पेशंट आहे. तर मला सांगलीच्या एका डॉक्टरची ट्रीटमेंट चालू होती. मध्यंतरी 1 महिन्याच्या पाठीमागे मला एक गोळी बदलण्यात आली. बदलल्यानंतर त्याचा त्रास थोडस गॅसेस आणि माझं पोट साफ होईना. तर तो प्रॉब्लेम थोडासा जास्त झाला. जास्त झाल्यानंतर मी मिरजेला पोट विकार तज्ञ वगैरे आहे त्यांच्याकडे मी दाखवायला गेलो. तर त्यांनी पहिला मला सोनोग्राफी केली, माझं ब्लड टेस्ट केलं, सगळ्या हे घेतलं, लिव्हर फंक्शन्स वगैरे हे सगळ्या टेस्ट झाल्या. त्याच्यानंतर एंडोस्कोपी केली. तर माझे 2 दिवस त्यामध्ये गेले. त्यानंतर मला त्यांनी औषध दिले, 10-12 दिवसाचे औषध दिले. तर त्या 12 दिवशी मला शून्य रिझल्ट आले, काहीच रिझल्ट नाही आले. मी त्यांना सेकंड टाइम दाखवायला गेलो. एक 10 दिवसाच्या गोळ्या दिल्या, साधारण 1340 रुपयाच्या मला त्यांनी 2 गोळ्या दिल्या. मी ते 10 दिवसाचा कोर्स पूर्ण केला. मला काहीच रिझल्ट आला. मी परत दाखवायला गेलो. तर मी दरम्यानच्या काळात तिकडे डॉक्टर गांधलेंचं नाव ऐकलं गुरुकृपाचं आणि मी इकडे आलो. इकडे आल्यानंतर मला 5 तासात रिझल्ट आला. अरे वा. 5 तासात. तर माझं व्यक्तिशः मत, मी डॉक्टरांशी काय ऍड करत नाहीये किंवा मी हा व्हिडिओ त्यासाठी नाही करत, पण खरंच इतका डिफरन्स, इतका फरक असू शकतो का? म्हणजे माझं तर असं वैयक्तिक मत आहे की जिथं ऍलोपॅथी थांबती तिथून आयुर्वेद चालू होतं. इतके छान रिझल्ट आहेत मला. हे लोकांच्या सुद्धा हे व्हायला पाहिजे. लोकांनी ह्याकडे गांभीर्यानं बघायला पाहिजे. कारण ऍलोपॅथीत काय होतं, एक गोळी चालू केली की दुसरं काय ते साईड इफेक्ट्स, आणि ह्यामध्ये लोक भरडली जातात. तर मला इथं आल्यानंतर काय कुठली टेस्ट नाही घेतली, त्यांनी नाडी तपासणी केली, नाडी परीक्षण केलं आणि इतके मला 5 तासामध्ये रिझल्ट आला, नो प्रॉब्लेम. आणि त्यांनी सगळं अनालिसिस केलं व्यवस्थित. आणि इथं मला ऍलोपॅथीचे माझे 10-12 हजार फुकट गेले. प्रश्न पैसे झालेच नाही. मला रिझल्ट आले असते तर माझं समाधान झालं असतं, पण एवढे पैसे देऊन मला शून्य रिझल्ट आले आणि मला इथं 500-550 रुपये मध्ये मला चांगले रिझल्ट आले. तर माझं सगळ्या म्हणजे लोकांनी याच्याकडे थोडस डोळसपणे पाहायला पाहिजे. काहीही डायग्नोस न करता फक्त नाडी परीक्षण आणि जन्मतारखेवरून अचूक रोग निदान करून तुम्हाला औषध 100% डॉक्टरांनी केलं मला. तर मी आज सेम, माझा एक भाऊ आहे शरद माणिक पवार, त्यांनी तर सगळीकडे फिरून आले. तर त्यांना मी आज इकडे घेऊन आलोय पेशंट. त्यांना पण हा सेम प्रॉब्लेम पोटाचा आहे. त्यांचं ऑपरेशन सुद्धा एका ठिकाणी केलं. तर ते पण आता पुढच्या वेळी आम्ही ते सांगू 1 आठवड्यानंतर. तर इतका माझा ट्रस्ट आहे हा. म्हणजे मला एक 10-12 दिवसांमध्ये खूप चांगला रिझल्ट झाला. आयुर्वेदावरती लोकांनी विश्वास ठेवायला पाहिजे. आणि माझी तर खरोखर विनंती आहे लोकांना की ज्यांनी व्हिडिओ बघतील त्यांनी आयुर्वेदाकडं म्हणजे वळायला पाहिजे चांगल्या दृष्टिकोनातून. कारण खरं ट्रीटमेंट आयुर्वेदात 100% लोकांनी विचार करायला पाहिजे. कारण मी स्वतः अनुभव घेतला म्हणून मी हा व्हिडिओ केला. मी काय डॉक्टरांची ऍड करायसाठी केलेला नाहीये मुळात. लोकांना वाटायचं की काय रिलेशन्स आहेत, असं काही नाहीये. यांचे रिलेशन असतं मी मिरजेला गेलो सुद्धा घालवायला. धन्यवाद. नमस्ते. थँक्यू.